हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट म्हणजेच EGM हा सब्जेक्ट. यामध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण युनिट नंबर 2 पाहत आहोत, ॲनालिसिस ऑफ फोर्सेस. ठीक आहे. युनिट नंबर 2 मध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण फोर्स सिस्टीम आणि त्याचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये पाहिलं होतं. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. नेमकं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेसचा कन्सेप्ट काय आणि फोर्सेसचं रिझॉल्युशन करण्याकरता कोणकोणत्या मेथड्स आहेत आणि त्यातली जी फर्स्ट मेथड आहे त्याचे न्यूमरिकल कसे आहेत तेवढं सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचंय. तेव्हा हेडिंग द्या. टॉपिक आहे रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. आला तिथपर्यंत? आता बघा, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस म्हणजे काय. खूप वेळा एक्झामला आलेली एकच डेफिनेशन आहे, दिस इज द रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. काय बरं रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस? बघा इकडे चला. द वे ऑफ रिप्रेझेंटिंग सिंगल फोर्स इनटू अ नंबर ऑफ फोर्सेस विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. तुम्हाला काय करायचंय, एक सिंगल फोर्स तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे जो एका बॉडीवर ऍक्ट होतो. आता तो जो सिंगल फोर्स आहे त्या सिंगल फोर्सचे एका फोर्सचे दोन फोर्स करायचे. बॉडीवर जो सिंगल फोर्स ऍक्ट होतोय ना त्या एका सिंगल फोर्सचे दोन फोर्स करायचे, परंतु बॉडीवर होणारा जो इफेक्ट आहे तो चेंज झाला नाही पाहिजे. बॉडीवर जो काही इफेक्ट होतोय तो इफेक्ट चेंज होऊ न देता बॉडीवर जो सिंगल फोर्स ऍक्ट झालेला आहे त्याचे तुम्हाला दोन फोर्स करायचे, याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. रिझॉल्युशन म्हणजे एकाचे दोन, मराठीमध्ये एकाचे दोन, एका फोर्सचे दोन फोर्स तुम्हाला त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचे विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी, याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ फोर्स. आता डेफिनेशन पहा. द वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ सिंगल फोर्स इनटू अ नंबर ऑफ फोर्सेस विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. काय म्हणतात? रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एका सिंगल फोर्सला दोन फोर्समध्ये कन्वर्ट करता, पण हे कन्वर्जन करताना बॉडीवर होणारा इफेक्ट आपण चेंज होऊ देत नाही, त्याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. द वे ऑफ रिप्रेझेंटिंग सिंगल फोर्स इनटू अ नंबर ऑफ फोर्सेस विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी इज कॉल्ड ॲज रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. काय डाऊट आहे? डेफिनेशन कळाली का? म्हणजे एका फोर्सचे दोन फोर्स करायचे, पण त्या दोन फोर्सेसमुळे जो इफेक्ट होतो तो त्या सिंगल फोर्समुळे झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी तुम्हाला काय करायचंय, एका सिंगल फोर्सला दोन फोर्समध्ये रिप्रेझेंट करायचंय. कंडिशन अशी आहे की बॉडीवर होणारा इफेक्ट नाही बदलला पाहिजे, याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. मग कुठल्याही फोर्सेसचं रिझॉल्युशन करण्याकरता दोन पद्धती आहेत. एक तर बघा, आता हा एक फोर्स आहे, हा कोणत्या बॉडीवर ऍक्ट झाला? ओ. ह्या बॉडीवर तो फोर्स ऍक्ट झालेला आहे. कोणत्या बॉडीवर ऍक्ट झाला? ओ. हा एकच फोर्स आहे, पण मला एका फोर्सचे दोन फोर्स करायचे, पण असे की ह्या बॉडीवर होणारा जो इफेक्ट आहे, ह्या बॉडीवर होणारा इफेक्ट तो चेंज नाही झाला पाहिजे. मग मी काय केलं, हे बघा, इथं फोर्स होता एक, त्याचे केले दोन, इज इक्वल टू लिहिले पा. म्हणजे या एका फोर्सचे दोन फोर्स केले, पण इथं जी बॉडी आहे ना ओ, या बॉडीवर होणारा इफेक्ट चेंज होऊ दिला नाही. म्हणजे एकाचे दोन फोर्स केले, पण त्या दोन फोर्स मध्ये अँगल किती रे? 90 डिग्री. मग एका फोर्सचे दोन केले म्हणून याला म्हणतात रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस, बट विदाउट चेंजिंग द इफेक्ट ऑन द बॉडी. बॉडीवर होणारा इफेक्ट नाही बदलू द्यायचा, पण एकाचे दोन करायचे. आता तुम्ही अशा पद्धतीने पण रिझॉल्युशन करू शकता. एका फोर्सचे दोन फोर्स करतात इथपर्यंत ठीक आहे, पण त्या दोन फोर्स मधला अँगल जर 90 डिग्री आहे तर त्याला म्हणतात ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. ऑर्थो मीन्स 90 डिग्री. ऑर्थो मीन्स 90 डिग्री. मग जेव्हा तुम्ही एका फोर्सचे दोन फोर्स करता आणि त्या दोन फोर्समध्ये जो अँगल ऑफ रिझॉल्युशन आहे तो 90 डिग्री असेल तर ह्या दोन कॉम्पोनंटला म्हणतात ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. त्यातला जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे त्याला म्हणतात Fx आणि जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे त्याला म्हणतात Fy. काय डाऊट आहे का?
वर. मग असं करू शकता, अजून मग मध्ये घ्यायचं और, असं पण करू शकता. किंवा तुम्ही ह्या एका फोर्सचे दोन फोर्स केले, ह्या एका फोर्सचे दोन फोर्स केले, पण ह्या दोन फोर्समध्ये जो अँगल आहे तो अदर दॅन 90 डिग्री, अदर दॅन 90 डिग्री आहे. मग अदर दॅन 90 डिग्री म्हणजे तो नॉट इक्वल टू काय आहे, 90 डिग्री. जर त्या दोन फोर्स मधला अँगल अदर दॅन 90 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतात, नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. म्हणजे एका फोर्सचे दोन फोर्स करायचे असतील, म्हणजे रिझोल्युशन ऑफ फोर्स करायचा असेल तर एका ठिकाणी तुम्ही ऑर्थोगोनल कॉम्पोनंट करू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट पण करू शकता. ऑर्थोगोनल कॉम्पोनंट विचारले एक्झामला तर याच्या वेगळे फॉर्म्युले आहेत, आणि नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट विचारले तर याचे वेगळे फॉर्म्युले आहेत. आपण आजच्या लेक्चरला हे शिकणार आहोत की जर एका फोर्सचं रिझोल्युशन तुम्हाला दोन फोर्समध्ये करायचंय आणि त्या दोन फोर्स मधला अँगल अदर दॅन 90 डिग्री आहे तर तिथं एकाचे दोन कसे करायचे हे आपण पाहणार आहे. म्हणजे सिंगल फोर्सचं रिझोल्युशन नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट मध्ये कसं करायचं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. हे लिहा आणि फिगर काढा. मग बाळांनो, तुम्ही ना याच्या खाली नाव लिहायचं ऑर्थोगोनल कॉम्पोनंट, ऑर्थोगोनल कॉम्पोनंट, आणि याच्या खाली लिहायचं नॉन ऑर्थोगोनल, नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट, आणि याच्या खाली लिहायचं ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. काय डाऊट असेल तर विचारा आणि लिहून घ्या. इथून डेफिनेशन स्टार्ट होते ती इथपर्यंत. द वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ सिंगल फोर्स into a number of forces without changing the effect on the body is called as resolution of force. आणि फोर्सचं रिझोल्युशन करण्याच्या दोन मेथड, एक तर तुम्ही ऑर्थोगोनल कॉम्पोनंट तयार करू शकता किंवा मग नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट तयार करू शकता. दोन्ही कॉम्पोनंट तयार करायचे रेडीमेड फॉर्म्युले आहेत. झालं. आता फोर्सेसचं रिझोल्युशन करण्याकरता देअर आर टू मेथड्स ऑफ रिझोल्युशन. एका फोर्सचे दोन फोर्स करण्याकरता म्हणजेच रिझोल्युशन करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याजवळ दोन मेथड आहेत. त्यामध्ये पहिली येते टू नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, म्हणजे नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. म्हणजे एका फोर्सचे दोन फोर्स करताय पण त्या दोन फोर्समध्ये 90 डिग्री अँगल नाहीये, त्याला म्हणतात नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. आणि दुसरी मेथड रिझोल्युशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट, म्हणजेच ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. एका फोर्सचे दोन फोर्स करताय पण त्या दोन फोर्समध्ये अँगल 90 डिग्री आहे. मग इथं जो अँगल आहे, इथं जो अँगल आहे तो आहे अदर दॅन 90 डिग्री, आणि इथं जो अँगल आहे तो आहे एक्झॅक्ट 90 डिग्री. मग रिझोल्युशन ऑफ फोर्स करण्याचे, फोर्सचं रिझोल्युशन करण्याच्या दोन मेथड. एक तर रिझोल्युशन करताना तुम्ही नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट मध्ये रिझोल्युशन करू शकता किंवा ऑर्थोगोनल कॉम्पोनंट मध्ये रिझोल्युशन करू शकता. आज आपण ही फर्स्ट मेथड पाहणार आहोत. तेव्हा हेडिंग द्या, अगोदर लिहून घ्या मग हेडिंग द्या. काय डाऊट आहे याच्यात? कन्सेप्ट क्लिअर होतोय ना काय लिहिलंय? आता पाहणार आहे आपण या युनिटचे टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम. टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम आहे रिझोल्युशन ऑफ फोर्सेस इनटू नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स. आपल्याला फोर्सचं रिझोल्युशन करायचंय, आपल्याला फोर्सचं रिझोल्युशन करायचंय पण ते नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट मध्ये करायचंय. कुठं करायचंय? नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट मध्ये आपल्याला फोर्सचं रिझोल्युशन करायचंय. म्हणजे एका फोर्सचे दोन फोर्स करायचे पण त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो अदर दॅन 90 डिग्री असला पाहिजे. यावर आपण फर्स्ट टाइपचे न्यूमरिकल्स पाहणार आहोत.
कळतंय ना काय पाहिजे? आता इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल ही तुमची बॉडी आहे ओ, तिथे तुम्ही फोर्स अप्लाय केला एफ. आता हा झाला सिंगल फोर्स. या सिंगल फोर्सचे मला दोन फोर्स करायचे, असे दोन फोर्स ज्यांच्यामधला अँगल, त्यांच्यामधला जो अँगल आहे तो अदर दॅन 90 डिग्री आहे. मग मी काय करतो पहा, ह्या बाजूला एक फोर्स घेतला, ह्या बाजूला एक फोर्स घेतला. ह्या बाजूच्या फोर्सला म्हणू F1, ह्या बाजूच्या फोर्सला म्हणू F2. ठीक आहे, F1 आणि F2. या साईडला जो अँगल आहे ना याला म्हणतो अल्फा, याला आपण वरच्याला अल्फा म्हणू, वरती अल्फा आणि याला म्हणायचं बीटा. हे जे अँगल आहेत हे अदर दॅन 90 डिग्री आहे. आणि ह्या दोन फोर्स मधला जो अँगल आहे याला म्हणू थिटा. टोटल अँगलला थिटा म्हणू. F पासून F1 चा अँगल अल्फा आणि F2 पासून F चा अँगल बीटा. अल्फा, बीटा आणि थिटा. काढली फिगर? आता फॉर्म्युले सांगतो. फॉर्म्युले व्यवस्थित लिहायचे, फॉर्म्युले पाठ करायचे आपल्याला. F1 चा फॉर्म्युला घ्यायचा, F साइन बीटा, F साइन बीटा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. हा F1 चा फॉर्म्युला वापरायचा आणि F2 चा फॉर्म्युला वापरायचा F साइन अल्फा प्लस बीटा. हे दोन फॉर्म्युले त्या ठिकाणी तुम्हाला पाठ करायचे, म्हणजे या टाईपचे प्रॉब्लेम तुमचे पक्के होणार. घ्या लिहून चला फॉर्म्युले. या फॉर्म्युले पाठ करताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे काय, की जर ह्या बाजूला F1 तुम्ही फाइंड आउट करताय तर F1 फाइंड आउट करताना अँगल वरती कोणता घ्यायचा, जो F2 च्या जवळचा आहे. F1 फाइंड आउट करताना F2 च्या जवळचा अँगल घ्यायचा बीटा, बाकी खाली साइन अल्फा प्लस बीटा आहेच. आणि जेव्हा तुम्ही F2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करता F2 ची, तेव्हा F2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना वरच्या बाजूला अँगल कोणता घ्यायचा आहे, जो F1 च्या जवळचा आहे. लक्षात आलं ना? F2 काढताना हा अँगल, F1 काढताना हा अँगल. झालं का बाळांनो? चला पुढे जाऊ. आता कधी कधी अशी परिस्थिती येते की अल्फा आणि बीटा दोघांच्या व्हॅल्यू सारख्या असतात. होऊ शकतं ना? जर अल्फाची व्हॅल्यू बीटाच्या व्हॅल्यू एवढी असेल, हे दोन अँगल जर इक्वल असतील, देन F1 आणि F2 सुद्धा कशा असतील रे? इक्वल. जर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू जर इक्वल आहे तर F1 आणि F2 च्या व्हॅल्यू सुद्धा इक्वल असणार, यात काही शंका नाही. चला आता आपण न्यूमरिकल्स पाहू. न्यूमरिकल असे करावेत, एक केला तर त्याच्यासारखे 1000 दिले तरी जमले पाहिजे. कन्सेप्च्युअल करा. या युनिटचा क्वेश्चन नंबर पहिला, फाइंड द कॉम्पोनंट्स ऑफ 60 न्यूटन फोर्स on either side of at an angle of 30 डिग्री. दोन वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे.
स्टार करा. फाइंड द कॉम्पोनंट ऑफ 60 न्यूटन फोर्स. म्हणजे तुम्हाला फोर्स कितीचा दिला आहे, तुम्हाला फोर्स दिलेला आहे 60 न्यूटनचा फोर्स दिलेला आहे. ते म्हणतात की तुम्हाला कॉम्पोनंट काढायचेत, म्हणजे एकाचे दोन करायचेत, पण फोर्स दिला आहे 60 न्यूटनचा. 60 न्यूटनचा फोर्स आहे. मग प्रश्न येतो ऑर्थोगोनल कॉम्पोनंट काढायचे की नॉन ऑर्थोगोनल काढायचे. त्यासाठी पुढे वाचायचं ऑन आयदर साइड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. या फोर्सच्या एका बाजूला 30 डिग्री, या फोर्सच्या दुसऱ्या बाजूला 30 डिग्री, असे दोन फोर्स तुम्हाला तयार करायचे. म्हणजे अदर दॅन 90 डिग्री झालं ना 30 डिग्री म्हणल्यावर. मग इथून इकडे घ्यायचं एक, इथून इकडे घ्यायचं एक. याला म्हणू F1, याला म्हणू F2. हो, मग मला सांगा Fच्या साईडला अल्फा आहे, अँगल काय झाला 30 डिग्री. ते म्हणले ना ऑन आयदर साइड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे तुमचा जो मेन फोर्स आहे त्याच्या एका बाजूला 30 डिग्री आणि दुसऱ्या बाजूला पण 30 डिग्री. मग अल्फाची व्हॅल्यू जर 30 डिग्री आहे तर बीटाची व्हॅल्यू सुद्धा काय झाली 30 डिग्री. मग अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे, एफची व्हॅल्यू आहे, तुम्हाला काढायचं आहे F1 आणि F2. हा झाला गिव्हन डाटा. म्हणजे तुम्हाला नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट काढायचे आहेत. हा जो एक फोर्स आहे ना सिंगल फोर्स 60 न्यूटनचा, त्याचं रिझॉल्युशन करायचं आहे दोन भागात. एका बाजूला घ्यायचं 30 डिग्री, दुसऱ्या बाजूला 30 डिग्री. लिहिलंय ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. हा अँगल जर अदर दॅन 90 डिग्रीचा आहे तर म्हणजे नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंटचा प्रॉब्लेम आहे. काय डाऊट? चला, F1 F2 चे फॉर्म्युले पाठ आहेत, पण माझ्या असं लक्षात येतंय, काय लक्षात येतंय की अल्फाची व्हॅल्यू आणि बीटाची व्हॅल्यू तर सारखी आहे. जर अल्फा बीटाची व्हॅल्यू जर सारखी आहे तर मी असं म्हणू का रे F1 आणि F2 ची व्हॅल्यू पण सारखीच येणार. ओके, मग दोन्ही सेपरेट काढायची गरज नाहीये. मी F1 आणि F2 सोबतच काढणार. फॉर्म्युला आहे F साइन अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. डायरेक्ट फॉर्म्युला पाठ पाहिजे एक्झामला. व्हॅल्यू टाकले की आन्सर. F1 इज इक्वल टू F2. तुम्ही म्हणले सर इथं अल्फा घेऊ का बीटा घेऊ? काही पण घ्या, दोन्ही सेमच आहे ना अल्फा बीटा. बर, इथं F ची व्हॅल्यू 60 न्यूटन आहे. साइन ऑफ अँगल अल्फा, अल्फा किती डिग्री आहे 30 डिग्री. हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. साइन ऑफ अल्फाची व्हॅल्यू 30 प्लस बीटाची व्हॅल्यू 30. F ची अल्फा बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. कॅल्क्युलेटरवर कसं टाकायचं बघून घ्या. हे बघा असं टाकायचं, ब्रॅकेट करायचा 60 मल्टिप्लाइड बाय साइन 30 डिवायडेड बाय, परत ब्रॅकेट करायचा साइन 30 प्लस 30. असं जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला फायनल आन्सर मिळत असतं F1 F2. टाका कॅल्क्युलेटरवर आणि फायनल आन्सर सांगा न्यूटन मध्ये येईल पा. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतो. काय डाऊट असल्यास विचारा. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं इथे लिहिले पा. व्हॅल्यू टाकून आन्सर काढा. हाऊ मच? व्हेरी गुड. 34.64 न्यूटन. एनी डाऊट? मला वाटतं सेकंड प्रॉब्लेम डायरेक्ट मनानेच कराल, इतकं सोपं आहे. झालं बाळांनो? कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ते एक्झामला लिहायची गरज नाहीये, बाकीचं लिहा. फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या, कॅल्क्युलेटर टाकलं, आन्सर आलं, मिळाले 4 मार्क. एक प्रॉब्लेम येणार. हो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे पा. रिझॉल्व अ फोर्स ऑफ
resolve a force of 500 Newton. Resolve a force of 500 Newton into directions of 30 degree and 45 degree on either side of it. Solution. एकदा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे, काय डाऊट असेल तर विचारा. ते म्हणतात रिझॉल्युशन करायचंय पण त्यासाठी फोर्स किती दिला, 500 न्यूटन. हा झाला फोर्स 500 न्यूटनचा फोर्स. पण रिझॉल्युशन करायचं कसं, ऑर्थोगोनल की नॉन ऑर्थोगोनल. मग पुढं क्वेश्चन, एक फोर्स आहे 30 डिग्रीला, एक फोर्स आहे 45 डिग्रीला, पण दोघं एका साईडला की एक एक या बाजूला. इथे लिहिलंय पहा, ऑन आयदर साइड ऑफ इट. आयदर साइड म्हणजे दोन्ही बाजूला. मग बाळांनो, एक फोर्स आहे ह्या बाजूला F1, दुसरा फोर्स आहे ह्या बाजूला F2. आता इथून ह्या बाजूचा जो फोर्स आहे त्याचा अँगल दिलाय 30 डिग्री आणि इथून ह्या बाजूचा जो फोर्स आहे त्याचा अँगल दिला 45 डिग्री. इथून इकडे 30, इथून इकडे 45 डिग्री. ओके, अल्फा बीटाच्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडं. बरं, F1 आपल्याला फाइंड आउट करायचा, F2 आपल्याला फाइंड आउट करायचा. हा झाला तुमचा गिव्हन डाटा. 500 न्यूटनचा फोर्स आहे, एका बाजूला 30 डिग्रीवर F1, एका बाजूला दुसऱ्या बाजूला 45 डिग्रीवर F2. F1 F2 फाइंड आउट करायचा आहे. काय डाऊट आहे? चला पुढे पाहू. मग डायरेक्टली आता फॉर्म्युले वापरू शकता तुम्ही. F1 चा फॉर्म्युला वापरा, F साइन बीटा. F1 काढताना बीटा घ्यायचा, साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. F2 चा फॉर्म्युला घेऊ, F साइन अल्फा साइन ऑफ अल्फा प्लस बीटा. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. बर, इकडे बघा रे, F ची व्हॅल्यू काय, F ची व्हॅल्यू दिली येणार आहे 500 न्यूटन. साइन ऑफ बीटा, बीटाची व्हॅल्यू काय 45 डिग्री. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे 30 प्लस 45 डिग्री. इकडे पण व्हॅल्यू टाका. F ची व्हॅल्यू 500 न्यूटन, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 30 डिग्री. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे 30 प्लस 45 डिग्री. कॅल्क्युलेटर कसं टाकायचं ऑलरेडी शिकवलंय. कॅल्क्युलेटर करताना काय करायचं माहिती का बाळांनो, या वरच्या टर्मला सेपरेट ब्रॅकेट, खालच्या टर्मला सेपरेट ब्रॅकेट. वरच्या टर्मला सेपरेट ब्रॅकेट आणि खालच्या टर्मला सेपरेट ब्रॅकेट. आता तुम्ही मला F1 ची व्हॅल्यू सांगणार आहात न्यूटन मध्ये आणि मग F2 ची व्हॅल्यू सांगणार आहात न्यूटन मध्ये. काय डाऊट असल्यास विचारा, फॉर्म्युला यूज करता येत नसेल तर तेही विचारा. बघा काय डाऊट आहे का, पाहन व्हॅल्यू सांगा. किती आलं रे, बोला बोला, लाजू नका. किती आला F1, बरोबर आहे 366.025 न्यूटन आला का. आणि पुढचा काय आला 258.82 न्यूटन आला का. किती सिंपल झाला प्रॉब्लेम, 4 मार्कला. मी तुम्हाला त्यामुळेच म्हणतो मॅकॅनिक्सला आउट ऑफ मार्क घेण्याचे फार चान्सेस असतात. चला एक अजून घेतो म्हणजे तुमची परफेक्ट प्रॅक्टिस होईल. एक घरी देतो, कराल ना घरी. काय झालं, कुठे काय डाऊट आहे का, घ्या नेक्स्ट.
Question number 3. Question number 3. A force of 800 Newton resolved at an angle of 35 degree and 50 degree, मला आवाज येतोय, on either side of it. ते म्हणतात 800 न्यूटनचा फोर्स आहे आणि एका बाजूला 35 आणि एका बाजूला 50 डिग्री असं रिझोल्यूशन केलेलं आहे. मग गिवन डाटा व्यवस्थित लिहायचा. हे बघा, हा झाला एका साइडला अप्लाय झालेला फोर्स ज्याची व्हॅल्यू 800 न्यूटन आहे. एका बाजूला F1 केला, एका बाजूला F2 केला, ह्या बाजूला अल्फा घेतला पहिला 35 डिग्री, दुसऱ्या बाजूला घेतला बीटा 50 डिग्री. अल्फा बीटा वर खाली झाली तरी त्यांनी फरक नाही पडत. गिवन डाटा दिलाय, फॉर्म्युले वापरून आन्सर काढा. चला बाळांनो, मी फॉर्म्युले वापरतोय. सिंपल आहे ना रे, अवघड काय याच्यामध्ये. इथं F2 चा फॉर्म्युला वापरा. चला, F1 F2 F साइन अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस बीटा. आता काहीच नाही करायचं, फक्त या फॉर्म्युल्यांमध्ये व्हॅल्यू पुटअप करायच्यात तुम्हाला. टाका F1, F ची व्हॅल्यू 800 न्यूटन, साइन ऑफ अँगल बीटा 50 डिग्री, साइन ऑफ एंगल 35 प्लस 80, 35 प्लस 50 डिग्री. F2 800 साइन ऑफ अल्फा ची व्हॅल्यू 35 डिग्री. कॅल्क्युलेटर टाकताना व्यवस्थित ब्रॅकेट करा, असे ब्रॅकेट करा. मी जसे ब्रॅकेट केलेत ना तसे, आणि मग आन्सर सांगा. टेल मी F1 किती येतो. किती आला, बरोबर आहे. आणि हे ठीक आहे. पॉइंटच्या पुढचे जनरली ना 3 लेटर वापरत जा. 3 लेटर म्हणजे 3 डिजिट पॉइंटच्या पुढं, म्हणजे चुकायची शक्यता राहत नाही. असे आन्सर यायला पाहिजे. काय डाऊट असल्यास विचारा आणि समजला असेल तर सांगा. घ्या होमवर्कला एक घ्या, 2 देतो ऍक्च्युली होमवर्कला, 2 नाही 1च घ्या. क्वेश्चन नंबर 4 आहे, होमवर्कला आहे. बोलू नका रे. इकडे बघा, फोर्स आहे 100 न्यूटनचा. एका बाजूला F1, एका बाजूला F2, ह्या बाजूला अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 30 डिग्री, ह्या बाजूला बीटाची व्हॅल्यू दिली 45 डिग्री. येईल का काढता F1 F2? इथे F1 आणि F2 फाइंड आउट करायचं आहे. जमेल का पहा बरं. तर बाळांनो, या टाइपचे प्रॉब्लेम एवढेच होते. या ठिकाणी या टाइपचे प्रॉब्लेम आपले कंप्लीट होतात. नेक्स्ट लेक्चरला आपण ऑर्थोगोनल कॉम्पोनंटचं रिझॉल्युशन पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स. होमवर्क सोडवा, काय डाऊट आल्यास विचारा.